ऐकूया चर्चेतल्या बातमीने। देशभरातील राजकीय पक्षांनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी जी ती सुरू केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभेतही आत्तापासूनच वातावरण तपायला सुरुवात झाली आहे। निवडून कोण येणार यापेक्षा कोणाला उमेदवारी मिळेल याच चर्चेला सध्या ऊत आल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगर तसा मूळचा शिवसेनेचा गड, मात्र आता शिवसेनेची शक्ल उडाली आणि गड कुणाचा हा सस्पेन्स तयार झाला। अशाच संभ्रमात आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाच्याही नावाची चर्चा नसली तरी संदीपान भुमरे तयारी करताना दिसतात, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मात्र जुने खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। उद्धवजी ठाकरे साहेबांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी आदेश दिला तो पाळणारा मी शिवसैनिक आहे। त्यांनी मला लढायला सांगितलं तर मी लढेल। तुमची इच्छा नाही, तयारी आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकाच पक्षाचे असले तरी ते सध्या दोघेही उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावतात। खरं तर दानवे आणि खैरेंमधील वाद नेहमीच चर्चेचा विषय राहिला। आताही दोघांमध्ये कधीच सलोखा दिसत नाही। त्यांच्या या भांडणाची खिल्ली त्यांचे जुने सहकारी आणि सध्या शिंदेंच्या सेनेचे प्रवक्ते असलेले संजय शिरसाठांनी उडवली आहे। चंद्रकांत खैरे असेल की अंबादास दानवे हे दोघं एकमेकाचे जीवलग मित्र आहेत। एकामेकाबद्दल त्यांचं अत्यंत प्रेम आहे, म्हणून दोघांपैकी कोणी लढवलं एक जर उभा राहिला तर दुसरा त्याला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल असं त्यांना मी शुभेच्छा देतो। संभाजीनगरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला जिंकून देण्यात युतीमध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। त्यामुळे आता ठाकरेंसोबतची युती तुटल्यामुळे भाजप स्वतःच संभाजीनगरच्या जागेची चाचपणी करत आहे। सध्या केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड याच प्रयत्नात दिसत आहेत। लोकसभेची तयारी संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ सुरू झाली अशी म्हणता येईल। छत्रपती संभाजीनगरची जागा सध्या MIM कडे आहे आणि ही जागा NDAला मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आमचा एकच ध्येय आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा NDAला घ्यायची आणि त्यासाठी आमचे रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत। संभाजीनगर लोकसभेत अनेक नवीन चेहरे सुद्धा प्रयत्न करतात। मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील सुद्धा दंड थोपटून तयार आहेत। मतदार जुन्या नेत्यांना कंटाळल्याचं सांगत मतदार नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचं विनोद पाटलांना वाटतंय। छत्रपती संभाजीनगर पाहिजे त्यात गतीने चालत नसेल, तरुणांचे प्रश्न मार्गी लागत नसेल तर या मुद्द्यावर तरुण त्याच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे की आपल्यापैकी एक चेहरा असावा। मी जाहीरपणे सांगतो, छत्रपती संभाजीनगरचे तरुण जो चेहरा म्हणतील त्या चेहऱ्याचा प्रचार करण्याची जबाबदारी माझी राहील। सर्व तरुण मिळून जो उमेदवार देतील त्याच्यासोबत मी राहील। भाजप सेनेचा शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यात संभाजीनगरची उमेदवारी कुणाला मिळते? ठाकरे गट, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात कुणाला पसंती दिली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यात MIM मात्र काठावर बसून सर्व मजा पाहत असल्याचं दिसतंय। दररोज मोठे मोठे नेते जे इच्छुक आहे त्यांचं स्टेटमेंट्स वाचून ऐकून ते खूप मला एन्जॉय करण्यासारखी परिस्थिती आहे। मी तर स्पष्ट आहे की मी सिटिंग खासदार आहे, मी पुन्हा निवडणूक लढणार आहे। लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं युती आघाड्यांबाबत गुप्त बैठका सुरू आहेत। 2019 मध्ये औरंगाबाद लोकसभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। आता 2024 मध्ये संभाजीनगर लोकसभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या सगळ्या पक्षातील लोकांनी आपापली तयारी सुरू केली आहे। त्यामुळे नेमकं कुणाला तिकीट मिळेल हे अजून जरी ठळक नसलं तरी सगळेच प्रयत्न करतायत आणि ऐन वेळेला या ठिकाणी मोठा गोंधळ सुद्धा होणार आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।